निशा 20 वर्षांची होती. देखणी, हुशारपणातून अगदी कच्ची. गावी कुटुंब होते, पण शहरात एकटी राहण्याची सवय तिला झाली होती. पीजीमध्ये मुलींचा गोंधळ, रात्री उशिरापर्यंत चालणारे गप्पा, सकाळी बाथरूमसाठी चालणारी शर्यत, या सगळ्यांनी ती कंटाळली होती. तिच्या कामाला शांतता हवी होती. ग्राफिक डिझायनिंगच्या कामात तासनतास लॅपटॉपसमोर बसावं लागायचं आणि त्या गोंधळात तिची एकाग्रता विस्कटत होती. म्हणूनच तिचे स्वतःचा फ्लॅट घ्यायचा निर्णय घेतला. फुल फर्निश फ्लॅट मिळाला. 1 BHK, छानशी बाल्कनी, भिंतीवर क्रीम रंग आणि गॅसहून सुरू होणारी सगळी सोय. निशा 2 दिवसात सेटल झाली. तिच्या हातात आता फक्त तिचं काम होतं, तिचं लॅपटॉप आणि तिची कॉफी. बाकी जगापासून तिने अंतर ठेवलं होतं. पण एकटेपणा हा कुत्र्यासारखा सावलीतून येतो. दिवस कामात जायचे, पण संध्याकाळी बाल्कनीत उभं राहिलं की गर्द शहरातली तिला एकांत जाणवायचा. एक दिवस ती गावी गेली होती. परत आल्यावर घरात पसारा आवरत होती. अचानक दारावरची बेल वाजली. निशाने दरवाजा उघडला. समोर एक माणूस उभा होता. उंच, चपळ, सुरेख चेहरा, डोळ्यांत एक निशब्द दया. तो 38 ते 40 वर्षांचा वाटत होता. निशा म्हणाली, "हो, कोण हवंय तुम्हाला?" तो माणूस हसला. "नमस्कार, मी राजन. मी समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो. तुमचं पार्सल आमच्याकडे आलं होतं. तुम्ही काही दिवस घरी नव्हत्या, म्हणून डिलिव्हरी बॉयने ते माझ्याकडे दिलं." निशाने पार्सल घेतलं. "धन्यवाद काका." तो क्षणभर थबकला. "काका? अरे, मी तितकं वयाचं नाही हो." राजन म्हणाला. "फक्त राजन म्हण." त्याच्या आवाजात हलकीशी खंत होती. निशाला थोडीशी गंमतच वाटली. "ठीक आहे राजनजी." तिने पटकन दार बंद केलं. पण तो क्षण तिच्या मनात घर करून गेला. त्या संध्याकाळी पार्कमध्ये चहाचा घोट घेत बसलेली निशा पुन्हा राजनला भेटली. तो शतपावली करत होता. तिच्यावर नजर पडताच तो आला. "हाय, रोज बघतो तुम्हाला." पण हाक मारायची हिंमत नव्हती. तो म्हणाला. त्या दिवशी त्यांनी बरीच गप्पा मारल्या. राजनचं बोलणं शांत होतं आणि गोडही होतं. त्याच्यात तरुणपणाची चपळता होती, पण डोळ्यात मात्र वयाच्या पलीकडचा अनुभव होता. तो म्हणाला, सोसायटीत माणसं वर्षानुवर्ष एकमेकांच्या शेजारी राहतात, पण एकमेकांना कधी ओळखत नाहीत. तुमचं पार्सल हे एक निमित्त ठरलं. निशा फक्त ऐकत होती. तिच्या डोळ्यांसमोर त्याचा हात हलला, तिच्या कपाच्या जवळ. तो मुद्दाम आला होता का? तिला कळलं नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा बेल वाजली. राजन हातात भाजीची पिशवी घेऊन उभा होता. बाजारात फ्रेश भाजी दिसली म्हणून विचार केला, तुम्हालाही नसेल माहिती असला बाजार, म्हणून आणली. निशाला आश्चर्य वाटलं. तिनेच मागितलं नव्हतं, पण ती ऑनलाईन भाजीला कंटाळली होती. महाग आणि ताजी नसायची. तिने भाजी घेतली. "थँक्यू. चहा घ्याल का?" अगदी एका शब्दावर. राजन हसला. तो आत आला. निशाने चहा बनवला. त्याच्याकडे बघताना तिला जाणवलं तो अगदी आपल्यासारखा एकटा होता. त्याने सांगितलं, "माझे आई बाबा गावी आहेत." "बायको?" "अगं, मी बॅचलर आहे." तो क्षणभर थांबला. तो खोटं बोलतोय का? निशाच्या मनात विचार आला. पण तिने दुर्लक्ष केलं. तिच्या स्वभावात होतं कोणाची चौकशी न करणं. चहा झाला. गप्पा रंगल्या. राजन कामानिमित्त बाहेरगावी जातो. 6 महिने नोकरी, 6 महिने घरी, असं सांगतो. निशाला त्याची सहानुभूती वाटायला लागली. एक माणूस अर्ध वर्ष एकटा. हळूहळू दिवस गेले. राजन रोज बाजारातून काहीतरी आणत असे. एक दिवस सफरचंद, तर एक दिवस फुलांचा गुच्छ. निशा त्याला चहा, कॉफी, कधी डिनरला बोलवायची. एके दिवशी ती बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती. तिची नजर स्लायडिंगवरती गेली. तिथे एक मोठी पाल चपरून बसली होती. "अरे!" निशा ओरडली. डोळे बंद करून घरात पळत आली. घरात येताच तिची टक्कर राजनशी झाली. "काय झालं?" तो घाबरला. पाल." निशा कापत होती. राजनला हसू आलं. "एवढ्या ब्रेव मुलीला पालीला घाबरायचं? चल, मी आहे ना तुझ्यासोबत." त्याने तिचा हात धरला. तिचा हात थरथरत होता. त्याने तिला बाल्कनीत नेलं. पाल तोपर्यंत निघून गेली होती.
पण त्याच क्षणी राजनचा हात तिच्या हातात होता. त्याची उष्णता तिच्या अंगात शिरली. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. निशा मागे सरकली. चल, पार्कमध्ये जाऊया, ती म्हणाली. आता रोज संध्याकाळी पार्कमध्ये भेट होत असे. दोघे शतपावली करत, वाटेतही झाडं, आकाशातले तारे बघत बोलत. निशा राजनला म्हणाली, तुम्ही माझ्यातलं काय बघता? मी साधी मुलगी आहे. राजन थांबला. तिच्याकडे वळला. तू साधी नाहीयेस, निशा. तू खोली आहेस. एखाद्या समुद्राची खोली. तुझ्यात शांतता आहे, पण त्या शांततेत वादळ आहे आणि मला ते वाचता येतं. निशा गहिवरली. तिने कधी कोणाकडूनच असं ऐकलं नव्हतं. तुम्हाला माझ्यातलं वादळ कसं कळतलं? कारण मीही तसंच आहे. माझ्या घरात मला कोणी विचारत नाही, कसं आहेस? पण तुम्हाला नुसतं काका नाही तर राजन म्हणून बघतेस. तुझ्यात मला माझी खरी ओळख दिसते. त्या रात्री निशा झोपली नाही. तिला जाणवलं की राजन आता केवळ शेजारी राहिला नव्हता, तो तिच्या मनाचा भाग झाला होता. दुसऱ्या दिवशी कॉफी बनवताना राजनने तिच्या हातावर हात ठेवला. हळू, गरम आहे. तो स्पर्श, तो क्षण आणि निशाची नाडी चुकली. तिने त्याच्याकडे पाहिलं. तिला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसलं आणि ती घाबरली. वयाचं अंतर, समाजाची नजर, सगळं तिच्या डोळ्यांवर आलं. पण तिचं मन त्याला विचारत होतं, तू मला इतकं का सहज कळतोस? राजन म्हणाला, निशा, तुला पसंतीची मुलगा कसा हवाय? ती म्हणाली, मला समजून घेणारा, माझा आदर करणारा, माझ्यावर निर्णय न लादणारा. राजन हसला. तर मग आजपर्यंत असा कोणी आजूबाजूला दिसला नाही? तिच्या मनात एक वीज चमकली. ती म्हणाली, तुम्ही सांगा, तुम्ही अजून लग्न का केलं नाहीस? राजनचा चेहराच उतरला. अजूनपर्यंत कोणी मला समजून घेणारी भेटलीच नाही. पण निशा, तू खूप वेगळी आहेस. एखाद्या पुरुषाच्या स्वप्नात जशी ड्रीम गर्ल असते तशीच तू आहेस. हा शब्द ऐकून निशाचं हृदय धडधडलं. पण तिने विचार करायचं टाळलं. ती म्हणाली, ही गडबड आहे. आपण जास्त वेळ एकत्र राहतोय. ती उठली. राजन पार्कमध्ये एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारू लागला आणि निशा पळ काढून घरी पळाली. त्या रात्री 9:30ला दरवाजाची बेल वाजली. निशाने दरवाजा उघडला. बाहेर कोणी नव्हतं. दाराच्या कडीला एक चिठ्ठी होती. तिनं ती उघडली. निशा, रात्री 10 वाजता माझ्या घरी ये. आज खास काहीतरी आहे. तुझी वाट बघतोय. राजन. निशा थबकली. रात्री 10 वाजता? त्याच्या घरी? तिने आधी कधी त्याच्या घरी जाण्याचं टाळलं होतं, कारण शेजारी पाजारी बघतील. पण आज त्यानेच बोलवलं. ती म्हणाली, तो फक्त मित्र आहे. इतपत विश्वास आहेच त्याच्यावरती. तिने अंघोळ केली. एक सुंदर पेस्टल रंगाची साडी नेसली. मनात कोणीतरी आशा होती. कदाचित तो तिच्या पुढे मनोकुली करेल. ती 10 वाजता त्याच्या दारात उभी होती. राजनने दरवाजा उघडला. त्याच्या घरात सगळं सुंदर होतं. 2 BHK फ्लॅट, भिंतीला काही कलाकृती, कॅन्डल्सचा वास. त्याने हातात तिची आवडती डिश बनवून ठेवली होती. पनीर पुलाव, गुलाबजामुन. काय हे? निशा हसली. बस थोडं खास बनवलं. राजन हसला. जेवण झालं, गप्पा रंगल्या. राजनच्या आवाजात आज नवीन मृदुता होती. त्याने तिच्याकडे पाहिलं. निशा, मला काहीतरी दाखवायचं आहे. तो उठला, कपाटात गेला. तो बाहेर काढत होता नवीन साड्या, बांगड्या, चांदीचा दागिना, एक नाजूक साखळी. निशा आश्चर्याने पाहत होती. हे सगळं कशासाठी? तुझ्यासाठी, राजन म्हणाला. निशाचं हृदय गलबललं. पण राजन, तुम्ही असं काय करताय? मी तर तुमची शेजारी आहे. राजनने हात हातात घेतला आणि बाहेर काढली. एक फोटो फ्रेम. फोटो होता एका सुंदर बाईचा. तिने साडी नेसली होती. हातात मुलगी होती. निशाच्या पायाखालची जमीनच सरकली. ही कोण? राजन खाली बसला. गळा दाटला. ही माझी बायको आणि माझी मुलगी. निशा, मी तुझ्याशी खोटं बोललो. माझं लग्न झालंय.
बायको माहेरी गेली म्हणून तर 6 महिने मी इकडे एकटा आहे. निशाने ती फ्रेम हातात घेतली. तिचे हात थरथरले. मग भाजी, पार्क, कॉफी, ते स्पर्श हे सगळं तुला कसं सांगू? राजांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या घरात मला पैशासाठीच ओळखतात. 6 महिने नोकरी नाही म्हणजे माझी किंमत शून्य. मी कमवत नाही म्हणून बायको मला विचारतही नाही. पण तू माझ्याकडे पैशाने नाही तर माणूस म्हणून बघितलं. तू मला राजन केलं. मी अडकत चाललो होतो. मी खूप चुकलो. पण तू माझ्यावर प्रेम करू लागलीस हे मला कळालं. म्हणून आज सत्य सांगणं मला गरजेचं वाटलं. निशा उभी राहिली. ती फोटो फ्रेम खाली ठेवली. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता. माझा तुमच्यावर विश्वास होता आणि त्या विश्वासाची किंमत इतकी? राजन म्हणाला, मला माफ कर. मला तुझा आदर मिळत होता. आई सुद्धा मला एवढं प्रेम करत नाही. मी कमजोर पडलो. निशाने खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यांमध्ये राग नव्हता. तिथे दुःख होतं. पण त्यापेक्षाही एक विलक्षण समजूत होती. ती म्हणाली, राजन, तुम्हाला मी दोष देत नाही. कारण मी स्वतःला विचारते, तुमच्या घरात पैशाशिवाय तुमची किंमत नाही. हे कायमचं खोटं आहे. आज तुम्ही माझ्यासमोर उघडा झालात. हीच तुमची मोठी किंमत आहे. पण ती थांबली. तिचा आवाज थरथरला. पण प्रेम म्हणजे फक्त आपल्यासाठी नसतं. जर मी तुमच्यात अडकले तर तुमच्या बायकोचं, तुमच्या मुलीचं काय? ते प्रेम मी हिरावून घेऊ शकते का? मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. पण तुमच्या कुटुंबाला सोडायला मी बांधील नाही. ती निघून गेली. राजन तिचा हात हातात पकडू पाहत होता. निशा, थांब. एक रात्र, फक्त एक रात्र. निशा वळली. एक रात्र नाही राजन. आपल्यातलं प्रेम त्या एका रात्रीपेक्षा मोठं आहे. ते अमर्याद आहे. पण ते अशक्य आहे. मी तुमची स्मृती माझ्या मनात घेऊन जाते. जा, तुमच्या बायकोला भेटा. तिला सांगा पैसा नाही तर हातात हात घालून उभं राहण्याची गरज आहे. हे मी करू शकत नाही, पण ती करू शकते. तिने त्याच्या गालावर हात ठेवला. एक अश्रू तिच्या डोळ्यातून त्याच्या गालावर पडला. गुड बाय राजन. त्या रात्री निशा घरी आली. पहाटे 4 वाजता तिने एक पत्र लिहिलं. राजन, तुम्ही मला प्रेमाची व्याख्या शिकवली. ती व्याख्या स्वतःसाठी नाही तर समोरच्याच्या सुखासाठी त्याग करणंही आहे. मी तुम्हाला कायम माझ्या डोळ्यात ठेवले आहे. जा, तुमचं वास्तव सावरा. मी तुम्हाला माफ केलं. कारण तुम्ही मला फसवलं नाही तर तुम्ही स्वतःला फसवलं होतं. निशा. तिने दुसऱ्या दिवशी फ्लॅट खाली केला. सोसायटीतून कायमची शिफ्ट झाली. राजन जेव्हा तिच्या दारात आला तेव्हा दार बंद होतं. हातात ती चावी होती. पण ती आता कशाचीच नव्हती. तिच्या कंपनीने तिला नोटीस दिली. शहर बदललं आणि 5 वर्षांनी निशाचं लग्न झालं. चांगला मुलगा, चांगली नोकरी. पण तिच्या नवऱ्याने एकदा तिचा हात धरला. तिला राजनचाच हात आठवला. तिच्या नवऱ्याने काका असा शब्द उच्चारला आणि ती चचापली. तिच्या मनाने तिला विचारलं, तुझ्या मनात राजन अजून आहे का? एक दिवस ती जुन्या शहरात कामानिमित्त गेली. ती सोसायटीत गेली. तिथे आता राजन राहत नव्हता. तिच्या जुन्या फ्लॅट समोर उभे राहून तिने डोळे बंद केले आणि तिला त्याचा वास आला. ती ओशाळली. निशाने त्या गॅलरीत एक श्वास सोडला आणि स्वतःशी म्हणाली, राजन, आज मी आई झाले. माझ्या मुलीला मी शिकवणार. पैशाने कोणी मोलमाप करू नका. तू मला ते शिकवलंस. तू माझा नवरा नाहीस, पण तुझ्याशिवाय मी प्रेम करायला शिकलेच नाही. बाकीचे सगळे तुझी सावली आहेत. तिच्या डोळ्यातून एक अश्रू गळला, पण ती हसली. कारण काही ना ती आयुष्यात येतात ती टिकण्यासाठी नव्हे तर आपल्याला प्रेम आणि आदर याची खरी ओळख निर्माण करून देण्यासाठी. राजन आणि निशा यांची गोष्ट अपूर्ण राहिली, पण त्या अपूर्णतेतच ती परिपूर्ण होती. संसाराची गाडी दोघांनी ओढायची, पण त्या गाडीत पैशाचं वजन नसावं, तर प्रेमाचा आधार असावा. हा धडा देत ही कथा इथेच संपते. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.